धाराशिवच्या गंधोरा गावातील शेतकरी जीवन पाटील यांच्याकडे बँक ऑफ महाराष्ट्राचे 1,54,738 रुपये कर्ज थकीत आहे। मात्र कर्जमाफीच्या यादीत त्यांना फक्त 94,427 रुपयांचा लाभ मिळाला आहे। 60,000 रुपये भरल्याशिवाय 94,000 माफ होणार नाहीत असं बँक अधिकारी सांगतायत, असं पाटलांचं म्हणणं आहे। 2 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ जीवन पाटील यांच्यासह गंधोरा गावातल्या शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये असं समोर येत आहे। दुसरीकडे कृषी मंत्री दत्ता भरणेंनी यावर प्रतिक्रिया दिली। 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करणं बँकांना बंधनकारक आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। बँक ऑफ महाराष्ट्राचं कर्ज मी 2019 साली काढलो होतो 1 लाख रुपये। मग त्याच्यानंतर व्याज भराभर केलं तर पण आत्ता कालच्या माफीच्या यादीमध्ये आम्हाला फक्त 94,000 रुपये त्या माफीत आले। दाखवा किती, कुठला नंबर आहे, किती नाव आहे? बँकेत आम्ही चौकशी करायला गेलो काल तर बँकेत आम्हाला 1,54,738 रुपये भरा म्हणतात। 2 लाखाच्या कर्जमाफीचं घ्यायचं असलं तर त्यांनी 60,000 भरा म्हणतात वरली। हे अशी तुम्हाला एवढी माफी भेटत नाही म्हणतात, ही वरली पैसे भरावंच लागते म्हणतात। खातं नील होईल मग आम्ही कोर बेबाकी मिळेल म्हणून आम्ही खुशीत होतो लय, पण आता लय नाराज झालो। आता 60,000 भराच म्हणताना काय मग ही सरकारनं 2 लाखाची जाहीर केली आहेच कशाला? 2 लाखाच्या आत जर त्याचं कर्ज असेल, 2 लाखाच्या आत जर त्याची थकबाकी असेल 2 लाख रुपयाच्या, त्यात जर असलं तर निश्चित प्रकारे बँकेला ते करता येणार नाही। या बाबतीमध्ये जे 2 लाख रुपयापर्यंतची संपूर्ण रक्कम, ही जी कर्जमाफी आहे ती 2 लाखाच्या आतली, ती संपूर्ण रक्कम त्या बाबतीमध्ये त्या बँकेला, त्या शेतकऱ्याला द्यावी लागेल। तर राज्यभरात विविध ठिकाणी कर्जमाफीमध्ये गोंधळ असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। याबाबत शरद पवार आणि आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया आली, तर कृषी मंत्री दत्ता भरणेंनी यावर स्पष्टीकरण देखील दिले आहे। महाराष्ट्र सरकारने आम्हाला सांगितले की स्टेप बाय स्टेप आणि यादी जाहीर करू, त्याला आणखी 15 दिवस आम्ही वाद होतो आणि त्याच्यानंतर प्रतिक्रिया दिली। मंत्रिमंडळामध्ये दिलेला शब्द जर सरकार ते सुद्धा मुख्यमंत्री पाळत नसतील तर हे खूप मोठा विषय आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे। त्यामुळे याचं जर तसं झालं असेल तर ते चुकीचं आहे। आम्ही याच्यात खोलात जाऊ आणि त्या सर्व शेतकऱ्यांसाठी परत एकदा जर आंदोलन उभं करायचं झालं तर नक्कीच या महिन्या अखेरेपर्यंत आम्ही थांबू, पण त्यानंतर आम्ही थांबणार नाही। शेतकऱ्यांना घेऊन खूप मोठं आंदोलन लागलं तर आम्ही विदर्भात एक मोठं आंदोलन पुढच्या काही दिवसांमध्ये 100% त्या ठिकाणी करू, जर या अडचणी सुटल्या नाहीत तर। थोडं कागदपत्र अपूर्ण वगैरे असतील किंवा त्यामध्ये हे असतील, पण एकदा राज्य सरकारने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी आपण कर्जमाफी जाहीर केलेली आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 16 लाख म्हणजे 17 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा हा आपण त्याचा निश्चित प्रकारे देतोय। आणि यामध्ये निश्चित प्रकारे काही गोष्टीमध्ये अडचणी असतील, त्यामुळं कदाचित या बाबतीमध्ये थोडा एखाद्या कागदपत्र अपूर्ण असतील आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये चौकशी करून